वर चढा तुम्ही जांभळा काढा भरपूर बरोबर मी वर नाही चढून येणार हा. मी आता सांगतो या जांभळ आमिर बघू आमिर आमचा अरे मी त्याचा तुझ्या म्हटलं की आमिर आमचा असं नाही चालणार इथं झोपायचं काय करायचं अर्धा तास झोपतो मी मग नंतर उठवा जातो झोप तू झोप थांबा खाऊ नको ए रामबा वर चढा की फोकाट खाता का नुसते मी नाही खाली कुठं या जांभळा खाली पडते राहिलेत एवढं जांभळं पडायचं तू अरे तुला बरं का पार्टी तयार करतो का पार्टी सगळ्यांनी मिळून जांभूळ पार्टी काय उद्या कोंबडीला तुला मी ए छोटू जांभळ टाका तुम्ही पडू नका हे खायसाठीच आहे आपल्याला बस वय थंडी हाणू का भाऊ थोडी अजून थोडी मी रस्त्यावर कोणी हात लावू नका मी खाली मी उडी टाकी खाऊ नका तर मी पाय मोडून लावू माझा उडी खाऊ नका रस्त्यावर पाय मोडून घेशील आणि हे करशील नीट उतर जांभळं कशी काय काय जांभळे चष्म्या पडलं जांभळा काय सेकंदातच पोरांनी जलद केली याला म्हणायचं का ना आमिर किती वर्षापूर्वीची आहे जांभळ अहो माझ्या वडिलांनी लावलेलं झाड तरी तुझ्या वडिलांनी लावलेलं झाड माझ्या आजोबांनी पिकली जांभळं खाल ना झटक्याला डायबिटीस जाते नाही जांभळं नका खाऊ मी खाल्लेला बिया खा बियामध्ये डायबिटीसचं औषध असतं ह्याच्यात नका खाऊ बिया खा बिया पाटला ना ते या जांभळाची लय आवश्यकता आहे मला खा भाऊ बोलत बसू नका पंक्ती पटापटा खायचं असतं हो खा सगळं आणि मरून ते बाहेर नुसते जांभळं घरी आपल्याला समारात जेवायचं इथं पंक्ती दे ना मला खायचं कमी बोलायचं चाण वाचलं पाहिजे ना तुमचं ए माणसा ए माणसा अशी बी खाऊन मागं का टाकताय किती 7 वाजे ठरलेत ना रोप लावणारा झाले मी तयार करणार आहे मला बाळासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे आपण जांभळं खाल्ल्यानंतर बिया जो फेकून देतोय त्या जर बिया आपण एकत्र केल्या त्या जर लावल्या तर त्याची रोपटी तयार होतील प्रत्येक कुटुंबाला जांभळच काय आंब्याच्या कोया असतील किंवा इतर काय असतील बियाणं त्याचे रोपं बनवून आपण देऊ ना प्रत्येकाला लावायला